नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अर्थव्यवस्था म्हणजे केवळ शेअर बाजारातील आकडे, सोन्याचे दर आणि उद्योगपतींच्या गुंतवणुकीच्या घोषणा नव्हेत. अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या देशाच्या भवितव्याचा आरसा. जगात कुठे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, कुठे एखादं तंत्रज्ञान विकसित झालं, कुठे मोठी गुंतवणूक आली किंवा एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर बदलले, तर त्याचे परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या खिशावर देखील होऊ शकतात. म्हणूनच अर्थविश्वातील प्रत्येक घडामोड समजून घेणं आवश्यक आहे. आजच्या विशेष भागात आपण अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारतासाठी उघडलेली नवी दारं, महाराष्ट्रात येणारी लाखो कोटींची डिजिटल गुंतवणूक, ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाहन उद्योगाने टाकलेले ऐतिहासिक पाऊल, सोनं आणि चांदी यांच्या बाजारात पुन्हा दिसू लागलेली तेजी आणि जागतिक बाजारात अनिश्चिततेच्या छायेत चालणारा भारतीय शेअर बाजार. या सर्व घडामोडी वरवर वेगळ्या वाटल्या तरी त्यामागे एक समान धागा आहे आणि तो म्हणजे भारताची वेगाने बदलणारी अर्थव्यवस्था. जगभरात सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्पर्धा सुरू आहे. अमेरिका, चीन, युरोपियन युनियन, जपान आणि पश्चिम आशियातील देश या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. पुढील औद्योगिक क्रांतीचा पाया AI असेल असे अनेक जागतिक तज्ज्ञ मानतात. गोल्डमॅन सॅक्स सारख्या संस्थांनी AI मुळे पुढील काही वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत ट्रिलियन्स डॉलरची भर पडू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतासाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली. अमेरिकन AI कंपनी अँथ्रोपिकने विकसित केलेल्या अत्याधुनिक क्लाउड मायथोस या मॉडेलचा प्रवेश भारतातील काही निवडक बँका, वित्तीय संस्था, दूरसंचार कंपन्या आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील संस्थांना देण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. ही केवळ तांत्रिक बातमी नाही, तिचे परिणाम थेट भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. UPI व्यवहारांची संख्या दर महिन्याला अब्जोंच्या घरात पोहोचत आहे. ऑनलाईन बँकिंग, डिजिटल कर्ज वाटप, फिनटेक प्लॅटफॉर्म, डिजिटल विमा, ई-कॉमर्स आणि ऑनलाईन गुंतवणूक यामध्ये झपाट्याने वाढ ही होत आहे. डिजिटल व्यवहार जितक्या वेगाने वाढत आहे, तितक्या वेगाने सायबर गुन्हे, डेटा चोरी आणि आर्थिक फसवणुकीचे धोके देखील वाढत आहे. सायबर सुरक्षा ही आता केवळ तांत्रिक बाब राहिली नाही, तर ती राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेचा एक भाग बनली आहे. एखाद्या मोठ्या बँकेवर झालेला सायबर हल्ला, एखाद्या पेमेंट नेटवर्कमध्ये निर्माण झालेला अडथळा किंवा ग्राहकांचा डेटा चोरीला जाण्याची घटना ही थेट आर्थिक स्थैर्यावर परिणाम करू शकते. क्लाउड मायथोस सारख्या AI प्रणाली मोठ्या प्रमाणातील डेटा विश्लेषित करून संशयास्पद हालचाली आधीच ओळखू शकतात. कोणता व्यवहार सामान्य आहे आणि कोणता फसवणुकीचा असू शकतो याचे विश्लेषण काही सेकंदात हा करू शकतो. परिणामी बँकांचे नुकसान कमी होऊ शकते, ग्राहकांचा विश्वास हा वाढू शकतो आणि डिजिटल व्यवहारांवर अधिक सुरक्षित नजर ठेवता येऊ शकते. भारतासाठी या निर्णयाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे जागतिक तंत्रज्ञान कंपन्या भारताला केवळ बाजारपेठ म्हणून पाहत नाहीत, तर डिजिटल नवोन्मेष महत्त्वाचा भागीदार म्हणून देखील पाहू लागले आहेत. जगातील सर्वात मोठ्या डिजिटल लोकसंख्येपैकी एक असलेल्या भारताला अत्याधुनिक AI मॉडेल्सचा प्रवेश मिळणे म्हणजे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्र भारताच्या क्षमतेची दखल घेत असल्याचे संकेत आहे. तथापि या बातमीची दुसरी बाजू देखील आहे. भारतीय IT सेवा उद्योगाला पहिल्याच टप्प्यात प्रवेश मिळालेला नाही. यामुळे भविष्यात भारतीय कंपन्या स्वतःची संशोधन क्षमता वाढवण्याची गरज देखील अधोरेखित करत आहे. आजपर्यंत भारत IT सेवा क्षेत्रात जगाचा बॅक ऑफिस म्हणून ओळखला जात होता, पण पुढील दशकात AI उत्पादन तयार करणारा देश म्हणून संशोधन, नवकल्पना आणि बौद्धिक संपदेवर अधिक भर हा द्यावा लागणार आहे. एकंदरीत पाहता क्लाउड मायथोसचा भारतातील प्रवेश हा देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा टप्पा ठरू शकतो. सुरक्षित डिजिटल व्यवहार, मजबूत सायबर सुरक्षा, अधिक कार्यक्षम वित्तीय व्यवस्था आणि जागतिक AI अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते महत्त्व या सर्व बाबी या निर्णयातून दिसून येतात. आणि जेव्हा आपण AI बद्दल बोलतो तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. AI चालते कशावर? उत्तर आहे डेटा. आणि हा डेटा साठवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि वापरण्यासाठी आवश्यक असतात अत्याधुनिक डेटा सेंटर्स. यामुळे AI ची क्रांती आणि डेटा सेंटर उद्योग यांचे नाते हे अटूट आहे. या संदर्भात भारतातील आणखी एक मोठी आर्थिक घडामोड समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील आघाडी डेटा सेंटर कंपनी एअरटंकने भारतात तब्बल $21 अब्ज म्हणजेच
1.8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय हा घेतला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण येथे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 21 अब्ज डॉलर ही रक्कम किती मोठी आहे याची कल्पना यावरून येऊ शकते की अनेक राज्यांच्या वार्षिक विकास योजनांपेक्षा देखील ही गुंतवणूक मोठी आहे. यामुळे केवळ डेटा सेंटर प्रकल्प नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक भवितव्याला देखील आकार देणारी गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते. आजच्या काळात डेटा हेच नवे तेल मानले जाते. ज्या प्रकारे औद्योगिक क्रांतीवर तेलावर उभी होती त्याच प्रकारे डिजिटल क्रांती डेटावर उभी राहणार. नेटफ्लिक्सवरील व्हिडिओ, यूट्यूबवरील कंटेंट, UPI व्यवहार, सोशल मीडिया पोस्ट, ई-कॉमर्स व्यवहार, क्लाउड सेवा आणि AI प्रणाली या सर्व गोष्टींचा पाया डेटा सेंटरवर उभा राहतो. भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डिजिटल व्यवहारांचा विस्तार होत आहे. AIचा वापर हा वाढत आहे. त्यामुळे डेटा साठवणुकीची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रकल्पाची क्षमता 3 गिगावॅट इतकी असणार आहे. ही क्षमता भारतातीलच नव्हे तर एशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानली जाते. या प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात. बांधकाम, अभियांत्रिकी, वीज पुरवठा, दूरसंचार, लॉजिस्टिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांना याचा मोठा फायदा हा होऊ शकतो. विशेष म्हणजे डेटा सेंटर उद्योग हा दीर्घकालीन रोजगार, दीर्घकालीन महसूल निर्माण करणारा उद्योग मानला जातो. यामुळे गुंतवणुकीचा फायदा अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला होत राहील. भारताला AI आणि क्लाउड कम्प्युटिंगचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने ही गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक झाल्याशिवाय AI क्षेत्राचा विस्तार हा शक्य नाही. त्यामुळे एअर ट्रम्पचा हा निर्णय भारताच्या डिजिटल भविष्यासाठी मोठी सकारात्मक बातमी मानली जाते. मात्र डिजिटल अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आहे ऊर्जा सुरक्षा. कारण डेटा सेंटर असो, उद्योग असोत किंवा वाहतूक व्यवस्था सर्व काही ऊर्जेवर चालतं आणि याच ऊर्जा सुरक्षेच्या दिशेने भारताने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने भारतातील पहिली फ्लेक्स फ्युएल प्रवासी कार सादर करत इतिहास रचला आहे. भारत आज आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो. यामुळे तेलाच्या जागतिक किमती या वाढल्या आहेत आणि याचा थेट परिणाम भारताच्या आयात बिलावर झाला आहे. तेल महाग झाले की महागाई वाढते, रुपयावर दबाव येतो आणि आर्थिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच देशांतर्गत उपलब्ध असलेल्या पर्यायी इंधनाचा वापर वाढवणे ही सरकारची महत्त्वाची रणनीती आहे. फ्लेक्स फ्युएल वाहनांचे महत्त्व याच ठिकाणी अधोरेखित होते. ही वाहने पेट्रोलबरोबरच विविध प्रमाणातील इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकतात. इथेनॉल प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनापासून तयार केले जाते. यामुळे या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ वाहन उद्योगालाच नाही तर शेतकऱ्यांना देखील होऊ शकतो. जर इथेनॉलची मागणी वाढली तर कृषी क्षेत्राला नवे बाजार उपलब्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळू शकते. पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील हा बदल महत्त्वाचा आहे. पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमुळे कमी कार्बन उत्सर्जन होते. यामुळे भारताच्या हरित विकासाच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचं आहे. ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शेतकरी उत्पन्न वाढ या तिन्ही उद्दिष्टांना हातभार लावणारे हे तंत्रज्ञान भविष्यात भारतीय वाहन उद्योगाचे चित्र बदलू शकते. आता ऊर्जा बाजारातील घडामोडींवरून पुढे जाताना त्याचा परिणाम ज्या क्षेत्रावर दिसून येतो ते म्हणजे कमोडिटी बाजार आणि विशेषतः सोनं आणि चांदी यांचा बाजार. अमेरिका इराण संबंधामध्ये सुधारणा होण्याच्या आशा कमजोर होत चाललेल्या अमेरिकी डॉलर आणि जागतिक आर्थिक संकेतामुळे सोनं आणि चांदी यांच्या बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून आली. MCX वर सोन्याचा दर हा 10 ग्रॅम मागे 1,59,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. चांदीच्या दरामध्ये देखील मजबूत वाढ ही नोंदवली गेली. सोनं हे जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. कोरोना संकट असो, रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा पश्चिम आशियातील तणाव असो, प्रत्येक वेळी सोन्याने सुरक्षित मालमत्ता म्हणून आपली भूमिका ही सिद्ध केली आहे. कमजोर डॉलर हा सध्याच्या तेजीमागील आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. डॉलर कमकुवत झाल्यानंतर इतर चलनधारकांसाठी सोने अधिक स्वस्त होते आणि त्याची मागणी देखील वाढत असते. केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी देखील बाजाराला आधार देत आहे. अनेक देश डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या भावना आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा सर्वात जलद प्रतिबिंब ज्या ठिकाणी दिसतो तो म्हणजे शेअर बाजार.
गुरुवारी भारतातील शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. जागतिक तणाव, वाढते तेलाचे दर आणि आरबीआयच्या पतधोरण बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत. दिवसाच्या सुरुवातीला विक्रीचा दबाव हा दिसून आला. नंतर बाजाराने पुनरागमन केले. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकांनी सुरुवातीच्या घसरणीतून सावरत तुलनेने स्थिर कामगिरी केली. सध्या बाजाराचे लक्ष आरबीआयच्या भूमिकेकडे लागून आहे. व्याजदर, महागाई, तरलता आणि रुपयाची स्थिती यावर आरबीआय कोणते संकेत देते यावर पुढील काही महिन्यांसाठी बाजाराची दिशा ही ठरणार आहे. शेअर बाजार हा केवळ कंपन्यांचा आरसा नसतो, तो अर्थव्यवस्थेच्या अपेक्षांचाही आरसा असतो. गुंतवणूकदार भविष्यातील वाढ, महागाई, व्याजदर आणि जागतिक परिस्थिती याचा अंदाज घेऊन गुंतवणूक करत असतात. म्हणूनच आज एआय क्षेत्रातील प्रगती, डेटा सेंटरमधील गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षिततेतील बदल आणि सोन्याच्या किमती आणि शेअर बाजारातील हालचाली या सर्व घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तर मित्रांनो, भारताची अर्थव्यवस्था एका नव्या वळणावर उभी आहे. डिजिटल क्रांती, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक गुंतवणूक यामुळे पुढील दशक भारतासाठी निर्णायक ठरू शकते. आव्हाने निश्चित आहेत, पण संधी त्यावरून मोठ्या आहेत. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील नव्या घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.